चलो भाई, फायनली आज प्रेझेंटेशन झालं माझं. एवढे दिवसापासून जे चालू होतं. आणि आय डोंट नो, मला प्रेझेंटेशन याच कुर्तीवर द्यायचं होतं, म्हणून सेम कुर्ती घालून रेडी झाली आणि निघाली कॉलेज. भाई नशीब तर बघा, मी सनलाईट शोधत होती व्हिडिओसाठी आणि पुढे सनलाईट आहे म्हणून कॅमेरा चालू केला तर मागून बस आली. देन मग मी पुढे जाऊन थांबून व्हिडिओ काढला आणि गेली अप्पे खायला. भाई मी नाही, अप्पेवाल्याकडे सकाळचा उकाडाच लावून घेते. रोज उठलं की मला अप्पे खावं वाटतात. मग अप्पे बनेपर्यंत झेरॉक्स वगैरे घेतली काढून आणि बघा किती टेम्पटिंग दिसतायत. आणि मग शमीनाताई बनमस्का घेऊन आलेली, सो चहा बनमस्का खाऊन निघालो कॉलेज. तर आज मीच लेट होती. देन चेंजेस केलेले मॅमला दाखवायचे होते, तिकडे गेली तर मॅमने अजून चेंजेस करून दिले. मग ते करत बसली. देन फायनली सगळं झालं आणि आज आमच्या दोघींचं पण प्रेझेंटेशन आहे, सो रट्टा मारणं चालू केलं. मग क्लासमध्ये जाऊन पीपीटी अपलोड केली आणि मग जेवण केलं. मग 1:30 वाजला आणि आता टेन्शन येत होतं, जाऊन फक्त ततपप नाही केलं पाहिजे म्हणजे झालं. मग पहिले हिचं प्रेझेंटेशन झालं आणि आज पण माझं प्रेझेंटेशन न होण्याचे चान्सेस जास्त होते, बट रिसर्च गाईडमुळे झालं. भाई मला वाटलं मंडेवर जाणार, बट फायनली झालं आणि मी एवढी खुश. आज 4:15 वाजले तरी पण प्रेझेंटेशन चालूच होते. मग फायनली 4:45 संपले आणि इकडे आम्ही थकलेलो. म्हटलं छोडो बाई, बॅकेटला जाऊन काहीतरी खाऊ मस्त. तर इकडे आल्यावर एवढी मोठी खाऊ गल्ली असून सुद्धा प्रश्न पडलेला काय खाऊ. मग म्हटलं उत्तप्पा ट्राय करू, दोघींनी पण खाल्ला नव्हता कधी. आणि एवढा छान होता उत्तप्पा की हाच फर्स्ट आणि हाच लास्ट. ते आजचं बजेट 100 होतं, मग त्यातून आमच्याकडे 40 उरलेले. मग विचार केला काय खायचं काय खायचं. मग तिने कॉफी बार आणि मी चोको बार घेतली आणि येऊन बसलो कॅम्पसला. अँड माहितीये आम्हाला आमच्या कॉलेजचं कॅम्पस एवढं आवडते की आम्ही दिवस रात्र इथेच पडून असतो, बस जोपर्यंत हे होत नाही. बाय बाय.